नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे सौंदळा फिश फ्राय। चला तर मग सुरुवात करूया। हे गावचे फेमस असे समुद्रातले सौंदळा फिश आहेत, छोटे छोटे आहेत। त्यातली मोठी साईज पण मिळते। त्यावर मी आता कोकमाचा आगळ आहे तो टाकते। मालवणी पद्धतीत किंवा कोकणी पद्धतीत माशांना आगळ लावतात। त्यावर आता वरून मीठ टाकते। स्वच्छ साफ करून मी फिश घेतलेत हे धुवून वगैरे। त्यावर आगळ टाकलाय, मीठ टाकलाय आणि आता मी त्यावर हळद आणि मीठ मसाला लावून मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवणार आहे। हे पहा, आता त्यावर हळद टाकली आहे। आजचे हे फिश एकदम छान कुरकुरीत पद्धतीने मी करणार आहे आणि त्यावर हा घरचा मालवणी मसाला टाकलाय जो की मी घरी बनवलाय। पहा तर किती छान कलर त्याचा आलाय। आता हे आपल्याला मिक्स करून मॅरिनेशनला ठेवायचं आहे। त्यावर आता 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकली आहे मी। कोथिंबीर असेल तर कोथिंबीर तुम्ही ॲड करू शकता, माझ्याकडे आज नव्हती। हे पहा, माशांना कशी चिरा मारून घेतले, त्यामुळे काय होतं की मीठ मसाला जो आहे तो माशांच्या पूर्ण म्हणजे व्यवस्थित माशाला चांगल्या प्रकारे मॅरिनेट होतो व टेस्ट पण चांगली येते, मुरतात थोडक्यात। म्हणजे हे बघा, अशा चिरा पाडून घेतल्यानंतर चिरांमध्ये मी मीठ मसाला सगळं जे मॅरिनेशनचं मिक्सचर आहे ते व्यवस्थित लावून घेतलं आहे। असं लावल्याने मसाला छान लागतो आणि फिशची जी टेस्ट आहे ना ती एकदम अजून भारी लागते। हे पहा, सर्व फिशना मी मसाला असा व्यवस्थित लावून घेतला आहे। त्यामुळे आगळाचं पाणी, मसाला, हळद आणि मीठ पूर्ण माशाच्या पोटापर्यंत सगळ्या बाजूने लागून जातं। हे पहा, व्यवस्थित लावून ठेवलं आहे। कोकणात मच्छी म्हटली की एकदम भारी त्याचा स्वाद आणि करताना बनवताना जो त्याचा सुगंध सुटतो ना घरभर, त्याने मांजरं इकडून तिकडे धावायला लागतात। आता हा मी 0 साईजचा बारीक रवा घेतला आहे आणि त्यावर मी मीठ, मालवणी मसाला आणि हळद टाकले थोडंसं। आता आपण फिशच्या सगळ्या बाजूंनी हे सुकं जो मसाला बनवला आहे तो लावून घेऊया। पूर्ण चिरांमध्ये व्यवस्थित भरायचा असतो मसाला, त्याने चांगल्या प्रकारे फिश भाजले जातात। आज मी हा जो प्रकार तुम्हाला मच्छीचा दाखवतो तो एकदम छान बनणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांना फिश बनवता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने जरूर ट्राय करा, तुम्हाला आवडणार। तसंच हे पहा, असे व्यवस्थित ते तव्यामध्ये सोडायचे। तवा हा मी भाकरीचा घेतला आहे, जाड बिडाचा बोलतात त्याला, त्यामुळे त्यामध्ये करपत नाही। आणि फिश आहे हा सगळ्या बाजूने व्यवस्थित परतून भाजला की तो छान कुरकुरीत बनतो। फुल गॅसवर ठेवला आहे थोडा वेळ, नंतर मी गॅस कमी करणार आहे जेणेकरून मुरून भाजला जाईल फिश। हे पहा, थोड्या वेळाने त्यातलं तेल थोडंसं असं ॲब्सॉर्ब झालेलं दिसतंय आणि आपल्याला खालच्या साईडने माशाला चांगलं कोटिंग आलेलं आहे। थोड्या वेळाने आपण आता परतून घेणार आहोत। हे पहा, परतवताना सुद्धा व्यवस्थित अलगद नाजूक हाताने परतवले पाहिजेत। हे पहा, चीर मारल्यामुळे मासा पटकन भाजण्यासही मदत होते। हे पहा, अलगद अशा प्रकारे पलटवायचे आहेत, कारण मासा कुस्करला तर तो चांगला नाही लागणार, पकडता पण येणार नाही। काट्याच्या साईडने मासा कसा जास्त असतो, त्यामुळे ती साईडसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घेतली पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही फिश आणा, कोणतेही फिश आणा आणि ह्या पद्धतीने ट्राय करा। हे बघा, आता आपला फिश
झालेले आहेत आणि ते साईडला ठेवले आहेत मी काढून, जेणेकरून एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते निघून जाईल त्यातलं. बारीक गॅसवर अशा प्रकारे सर्व भाजून घ्यायचे असतात. चला तर मग तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नवनवीन रेसिपीज तुम्हाला मी दाखवत जाईन. बाय बाय. हॅपी कुकिंग.